सामना चालू होतोय। ओम गेले आपलं युट्यूबचं चॅनल घेऊन तयार झालेला आहे। कोकडी ओम अतिशय उत्कृष्ट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक नंबर जर्सी प्रदान केलेला गणेश मोहिते स्वतः कर्णधार चढायसाठी दाखल होतोय। सर्व खेळाडूंना निहाळताना आपण पाहतोय अतिशय चलाकी अशी सोळा नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू तेजस चांगले चढायसाठी दाखल होतोय। प्रत्युत्तरासाठी छोटासा खेळाडू आहे परंतु अतिशय चपळ अशी चढाई असते। पाहूया आणि सुखरूप आपल्या मैदानापर्यंत फॉलोन पाहायला मिळाला ओमकार पातेर याचा 7 नंबर खेळाडू अतिशय चालाक असणारा खेळाडू हँड टच पॉइंट मारण्यामध्ये माहीर असलेला अतिशय सुरेख अशी चढाई आपल्याला त्याची पाहायला मिळते। काही खेळण्याचं मनोरंजन दिसतंय दोन्ही संघांचं। अभिषेक वेदनकर जर्सी प्रदान करून खेळणारा खेळाडू जय हनुमान कांगणेवाडी अ संघाकडून खेळतो। अतिशय संत अशी चढाई कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याचा काही मानसिकता दिसत नाहीये आणि सुखरूप आपल्या मैदानात परततोय। प्रत्युत्तरासाठी दाखल होतोय अतिशय उंच खेळाडू थर्ड रेडसाठी संकेत नार्वेकर 2 नंबर जर्सी प्रदान केला। संपूर्ण संघ हाताळतो हाताने गडीबाद करण्याचा प्रयत्न करतोय। पाहूया सर्व संघ हाताळतोय तेवढा तत्पर आहे तो गणेश कांगणे आणि अतिशय सुरेख सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळाली। सांघिक पकडीचा आपला नमुना पाहायला मिळाला। अतिशय सुरेख असा डिसिजन पंचांचा पाहायला मिळाला। थर्ड साठी दाखल झाला तो तेजस सांगणे बावा आणि अतिशय सुरेख बोनस घेण्याचा प्रयत्न आहे परंतु काहीसा तेजस सांगणे बावा थर्ड रेड आहे डुअल डाय करूया मरोची रेड आहे नक्कीच त्याला माहिती आहे। 16 नंबर जर्सी प्रदान केलेला आणि अतिशय खोलवर चढाई होती आणि थर्ड रेड मध्ये आउट होतोय। रोडची मॅच आपण पाहतोय थर्ड रेडवरती घेतलेली 7 नंबरची वर्ष प्रदान केला ओमकार पातेरे हाताने गडीबाद करण्याचा प्रयत्न हे पहा हँड टच त्याची स्पेशालिस्टी आहे हे पहा। राज बचाव करताना आपण पाहतोय जय हनुमान कांगणेवाडीचे खेळाडू आणि सुखरूप आपल्या मैदानात परततोय दाखल होतोय तो गणेश कांगणे 12 नंबर जर्सी प्रदान केलेला गणेश ऐसा संत असा खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडून। आवडा काढण्याचा प्रयत्न होता परंतु बसलेला ओमकार पातेरे प्रतिवर्ष दाखल होतोय। 1 नंबर जर्सी प्रदान केला 7 नंबर जर्सी प्रदान केलेला सातत्याने चढाई करताना आपण पाहतोय निळकंठेश्वर वरच्याही संघाकडून उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात केलेली एवढेच तत्पर आहेत कॉर्नर टर्न जय हनुमान कांगणेवाडी अ संघाचे आणि काहीसा सुखरूप आपल्या मैदानात परततोय। सात नंबरची जर्सी प्रदान केलेला अभिषेक बैलवणकर सुंदर अशी शरीर आपल्याला पाहूया डाव्या बाजूने चढायला सुरुवात केलेली आहे। बोनस घ्यायचा प्रयत्न होता परंतु सुखरूप आपल्या मैदानात परत निळकंठेश्वर मित्रमंडळ संघाचा 55 नंबरची जर्सी प्रदान केलेला एक थर्ड रेड साठी स्पेशालिस्ट असणारा हा खेळाडू आणि थर्ड रेड वरती त्यानं अतिशय सुरेख असा पॉईंट टिपला लाथेने गडीबाद केला विघ्नेश कांगणेला। हे देखील थर्ड गणेश कांगणे 12 नंबर जर्सी प्रदान केलेला
आणि चौडा गेला, चौडा फसला. आणि 1 पॉईंट मिळाला. तिथे सुरेख चढाई पाहायला मिळाली गणेशची. तो दर्शक दाखवतो स्वतः कर्णधार मोहिते. डाव्या बाजून चढायला सुरुवात केलेली आहे. काही संत अशी चढाई आहे. अजून खेळ म्हणावा तसा तापलेला नाही आहे. दोन्ही संघ संत पद्धतीने खेळत आहेत. आणि शॉक आउट झालेला आहे. स्वतः सेल्फ आउट झाला म्हणतात. अनबॅलन्सिंग झाला आणि आउट झाला. सेल्फ आउट, स्वतः आउट झाला, मैदानाच्या बाहेर गेला. 2-2 एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं निळकंठेच्या मित्रमंडळाकडून. तेजासाठी बावा 12 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. आणि आपल्या मैदानात सुखरूप परततोय. कित्येक दिवसानंतर लागलेल्या ह्या भव्य दिव्य अशा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा, मला वाटतं मध्यंतरामध्ये खूप मोठा कालखंड गेला आणि त्यानंतर या अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत नार्वेकर लातेने गडी पाठ करण्याचा प्रयत्न, उंच शिष्यवेष्ट लाभलेला आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. अतिशय अटीतटीची येणारी मॅच आहे. डोळ्याचं पाळणं फेडणारी मॅच आहे. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे हे पहा कोणताही संघ लोड घेण्यास तयार नाही आहे. अभिषेक वेलवंकर 7 नंबर जर्सी बंद गेला आणि काहीसा लोड केलं मित्रांनो. 5-2-2-2 एक क्षेत्ररक्षण होतं आणि 5 मध्ये पॉईंट काढणं तेवढं सोपं नाही आहे. आणि सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळती. पहिला पॉईंट मारला होता परंतु पुढचा अटॅक समजला नाही आणि तो कॅच झाला. 7 नंबर जर्सी बंद केलेला ओमकार. कृपया भैरव सोळजाई या संघाचे कोण संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, कर्णधार किंवा कोणताही खेळाडू इथे उपस्थित असेल तर त्यांनी इथे माहिती संपर्क साधा. भैरव सोळजाई. एक पॉइंट वरती चाललेली मॅच, एक पॉइंट महत्वाचा असणारी मॅच आपण पाहतोय. जय हनुमान कांगणेवाडी अपोजिट निळकंठेश्वर. थर्ड एसपी साईड आला ज्याने मगाशी विघ्नेश कांगणेला अचूक असा टिपला होता लाथेच्या साह्यानं. असा 55 नंबर जर्सी प्रदान केलेला गुरव, एक उन्नमुख खेळाडू आणि अतिशय सुरेख. आणि हे पहा, मला वाटतं त्याने बोनस देखील घेतलेला आहे. दोन एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अभिषेक साठी. जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडी आयोजित अशा या भव्य दिव्य हनुमान जन्म उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. उद्या याच मैदानावरती ठीक 7 वाजता निमंत्रित जिल्हास्तरीय, जिल्ह्यातील नामवंत महिलांचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 नंबर डुअर डायसाठी इथे आलेला आहे तेजस. 2-2-1 क्षेत्ररक्षण करो या मरो. 16 नंबर जर्सी प्रदान केलेला छोटासा खेळाडू आहे परंतु तिथे चलाकी आपल्याला पाहायला मिळते. आता जर काय केलं नाही तर नक्कीच आउट होईल. त्याला कल्पना आहे. खोलवर चढाई आणि हे पहा एकाएकी पकड केलं आणि डुअर डायवरती उदंड प्रतिसाद मिळतो त्याच्या फॅन फॉलोअर्सचा. संख्याजी नार्वेकर यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे. जर संख्याजी नार्वेकर यांनी 2 खेळाडू बाद केले तर दीपक शेठ वेलवणकर यांच्याकडून रोख रुपये 100 प्राप्त झालेले आहेत. त्याची आपण नोंद घ्यायची आहे. संकेत नार्वेकर, आपण जर 2 खेळाडू बाद केलेत तर आपल्याला रोख रक्कम दीपक शेठ वेलवणकर यांच्याकडून 100 रुपये मिळणार आहेत. सामना संपेपर्यंत व्हॅलिड असतील, लक्षात घ्या. 12 नंबर जर्सी प्रदान केलेला गणेश. 2-2 ची साखळी पाहायला मिळते आणि सुखरूप आपल्या मैदानात परत जातोय. संख्याजी नार्वेकरसाठी बक्षीस आला आहे. तो राईडला आलेला आहे. थर्ड रेडसाठी 2 नंबर जर्सी प्रदान केलेला दीपक शेठ वेलवणकर यांच्याकडून 100 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे.
2 गडी फक्त बाद करायचे आहेत आपल्याला, 2 खेळाडू बाद करायचे आहेत. ते उंच अशी शरीरयष्टी लाभलेली गणेश कांगणेने त्याला दिलेली आहे. अतिशय उत्कृष्ट टन लावलेला गणेश कांगणे याने. 2-1 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं निळकंठेशकडून गणेश शेट्टी. आता 2020-21च्या दरम्यान हा खेलो इंडियासाठी खेळलेला खेळाडू याच दरम्यान असेल कदाचित 20-21, मला आशिष कांगणे ते सांगतायत. याच दरम्यान तो खेळला खेलो इंडिया. हे पहा अतिशय सुरेख चढाई पाहायला मिळते आणि सुखरूप आपल्या मैदानात परततोय. ओमकार अतिशय चढाई धारदार चढाई आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या. हे बघा हाताने, हे बघा हनुमानच्या मारण्याचा प्रयत्न होता, तेवढाच तत्पर होता तो कॉर्नरचा खेळाडू. मित्रांनो अतिशय सुरेख पकडायला म्हणता येईल किशोर. आणि आपला जो काही अनुभव आहे तो पणाला लावतोय गणेश. थर्ड इयरसाठी दाखल झाला, 12 नंबर जर्सी प्रदान केलेला. मगाशी सांगितल्याप्रमाणे खेलो इंडियासाठी मला वाटतं 2021च्या आसपास हा खेळला खेळाडू आहे. सर्व आपला पणाला लावताना हे पहा अतिशय सुरेख. इथे नरेशजी बोतले इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सुखाई क्रीडा मंडळ नांदेडचा हा मित्रांनो अष्टपैलू खेळाडू होता. अतिशय सुरेख त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळायचा. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये एक हाती ज्यांनी सामना फिरवण्याची ताकद त्याच्याकडे होती असे हे उत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू नरेशजी बोतले. आपलं सहर्ष स्वागत आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडी यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत आहे. मी कृपया गुरुजींना विनंती करतो कृपया त्यांनी त्यांचं फुलं गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कबड्डीचा इतिहासामध्ये कबड्डीचा एक काळ होता ज्याच्यामध्ये सुखाई क्रीडामध्ये नांदेडसारखी टीम आहेत. दीपक शेटवलवणकर यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे. ओंकारला आता आपला गेम पणाला लावावा लागेल. काहीसा लोन बसलेला आहे आपल्या संघावरती, संघ पिछाडीवर गेलेला आहे, याची नक्कीच त्याला जाणीव असेल. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला जो हँड मध्ये माहीर आहे आणि काहीसे त्यांना अजून जशी पाहिजे तशी त्याची चढाई आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तेजस बावा 6 नंबर जर्सी प्रदान केलेला अतिशय चपळ असा खेळाडू. हे पहा चपळाईत मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीशी फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे त्याला काहीसं त्याला टच करता आलेलं नाही आहे. आणि सुखरू आपल्या मैदानात परततो. मला इथं स्वप्नीलजी कांगणे सांगतायत भावाला काहीसा फिटनेसची गरज आहे. आणि अतिशय सुरेख टर्न पाहायला मिळाला. हा पहा ज्याने आपला मित्रांनो अनुभवपणा लावला असा हा गणेश कांगणे 12 नंबर जर्सी बनवला आणि टर्न त्याचा पाहायला मिळाला. अतिशय सुरेख कोपरा रक्षक मध्यरक्षक अतिशय सुरेख मध्यरक्षकाची कामगिरी आपण पाहायला मिळते गणेश यांच्याकडून. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला रत्नागिरी पोलीस म्हणून कामगिरी करणारा हा कांगणेवाडीचाच खेळाडू अभिषेक वेळवणकर सुखरूप परततोय. 55 नंबर जर्सी प्रदान केलेला गुरव उदयमुख जो खेळाडू मी अशी वर्णन केलं त्याचं ज्याने 2 खेळाडू बेसावतपणे टिपले. त्याची खासियत ती आहे मित्रांनो, तो उंच सडसडीत बांध्याचा खेळाडू आहे. 55 नंबर जर्सी येतो आणि मला वाटतं त्याच्या शोल्डरला मारल्याचा दावा करतोय भावा. गणेश मोहिते याच्यासाठी बक्षीस दिला आहे. गणेश मोहिते गणेशजी कांगणे यांना इथे बक्षीस दिलेलं आहे. आपण जर 2 पॉईंट घेतले तर आपल्याला 200 रुपयाचं रोख पारितोषिक
सखारामजी कांगणे यांच्याकडून आलेला आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. 200 रुपये. अतिशय सुरेख हे आणि बॅक जो अनुभव 15 लावणार मित्रांनो. 7 नंबर जर्सी प्रदान खेळाडू ह्याने पातेरे आणि काही मला वाटतं काही मिनिटं 10-12 अतिशय अटीतटीचा होणारा सामना. निळकंठेश्वर मित्रमंडळ वरच्याही अपोजिट जय हनुमान कांगणेवाडी किरण वेलवणकर छोटी शरीरयष्टी 3 नंबर जर्सी प्रदान केला. बोनस गुणाची कमाई करताना आपण पाहतोय, परंतु काहीसा अपील फेटाळण्यात आलेला आहे. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला ओमकार पातेरे जो हनुमान उडी मारण्यामध्ये मातब्बर आहे. हे पहा अतिशय उत्कृष्ट रीतीने त्याने हँड टच केलेला आहे आणि किशोर तळ्यासाठी दाखल होतोय जय हनुमान कांगणेवाडीकडून. दोन कमबॅक म्हणता येईल. बोनस घेण्याची वारंवार ते प्रयत्न करतोय आणि हे पहा सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळाली आणि लोन त्यांनी परत परतवलेला आहे. अतिशय अटीतटीची होणारी मॅच आहे. मी सांगितल्याप्रमाणे लोन परतवण्यात त्यांना यश मिळालंय निळकंठेश्वर मित्रमंडळ संघाला. आणि हाफच्या अगोदर यानंतरचा होणारा सामना आहे तो सोळजाई क्रीडा मंडळ देवरुख अपोजिट टीम असेल ती सोळजाई क्रीडा मंडळ देवरुख अपोजिट टीम असेल ती जुगाई क्रीडा मंडळ कोसुम. कृपया या दोन्ही संघाच्या संघनायक संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक यांनी याची नोंद घ्यायची आहे. सोळजाई क्रीडा मंडळ देवरुख संघ कर्णधार संजय गिंदुलकर आणि जुगाई क्रीडा मंडळ कोसुम याचे संघ कर्णधार कौस्तुभ जाधव यांनी कृपया आपले संघ तयार ठेवायचे आहेत. आणि हे पहा अतिशय सुरेख अशी चढाई पाहायला मिळाली. मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो खेलो इंडियासाठी खेळणारा हा खेळाडू होता. याने आपला अनुभवपणाला लावलं. 12 नंबर जर्सीचा वरदान केलेला आणि 4 ते मला वाटतं जवळजवळ किती देतात ते पाहूया. 5 खेळाडू 1 2 3 नव्हे जवळजवळ 5 खेळाडूंना त्यानं बाद केलं. म्हणजे याला भट्टी असं म्हणतात. गुरव एक छोटा खेळाडू आहे. थर्ड इयरसाठी दाखल झाला जय हनुमान कांगणेवाडीच्या संघासमोर. पाहूया छोटा खेळाडू आहे परंतु तितका चपळ आहे. शरीरयष्टी देखील काटक आहे परंतु चपळता वाखाणण्याजोगी आहे. हे पहा गणेश मध्यरक्षकाची भूमिका ही पहा. अतिशय सुरेख चौडा पकड पाहायला मिळाली विघ्नेश कांगणेची. कोपरा रक्षक विघ्नेश कांगणे. अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला गणेश कांगणे याचा. ज्यानं 5 खेळाडू बाद केलं. यासाठी त्यांना राजेशजी कांगणे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. गणेशजी कांगणे आपल्या उत्कृष्ट खेळ पाहायला मिळतोय परंतु तितका सहजासहजी हार मारणारी अशी टीम नाही आहे निळकंठेश्वर मित्रमंडळ. हे पहा ओमकार पातेरीची उत्कृष्ट चढी आपल्याला पाहायला मिळते. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला हनुमान उडीमध्ये माहेर असलेला हा खेळाडू तशी सहजासहजी हार मानणार नाही आहे आणि सुखरूप आपल्या मैदानात परततो. कमी कर थोडं हे मार काहीसा संत असा पवित्रा घेतलेला आहे तो जय हनुमान कांगणेवाडीच्या संघाच्या खेळाडूंनी. हा बघा ओमकार सातत्याने चढाई करतोय. आपल्या संघासाठी 7 नंबर जर्सी प्रदान केलेला अतिशय उत्कृष्ट असा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा सहजासहजी हार मानणारी टीम नाही आहे ही. साई स्पोर्ट्स मुंबईकडून खेळणारा खेळाडू आहे. आपण कित्येक व्हिडिओ ह्याच्या पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. हे पहा सर्व संघ त्यानं हलवला आणि एक खेळाडूला त्यानं मैदानाच्या बाहेर पाडण्यासाठी त्याला मजबूर केलं. त्याची स्पीड आणि त्याचा तो हँड टचचा पॉईंट आहे हा वाखाणण्याजोगा आहे. शेवटी एक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि 1 पॉईंट त्याला मिळाला किशोरजी वेलवणकरच्या रूपाने. असा हा ओमकार पाथेरे. आता आपल्याला धारदार आणि आक्रमक अशा चढाया त्याला पाहायला मिळतील. ज्या चढायांची अपेक्षा होती ज्या चढाया आपल्याला पाहायला मिळणार होत्या रसिक मायबापांना त्या
त्या चढाई आता पाहायला मिळतात. ह्या पहा, संपूर्ण संघ हलता ठेवण्यामध्ये माहीर असलेला, प्रत्येक राईडमध्ये जो पॉईंट घेण्याची त्याची खासियत आहे त्याच्याकडे तेवढा पहा. काहीसं कॉम्बिनेशन दिसत नाही आहे जय हनुमान कांगणेवाडी संघाच्या खेळाडूकडे. दोन्हीही कॉर्नर काहीसे तत्पर दिसत नाही आहेत. हे पहा, हे पहा, अटॅक पहा किती सुंदर आहे. विद्युत चपळाईसारखा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो ओमकार पातेरेचा. तेजस कांगणे 16 नंबर जर्सी प्रदान केलेला डू और डाय साठी दाखल झाला. संपूर्ण संघ हलताडून हे पहा, बॅककडे लक्ष नसता गणेशने अतिशय सुरेख टॅकल केली. बॅककडे त्याचा जरा पण लक्ष नव्हता. अतिशय उत्कृष्ट गणेश. काहीसा लोन परतवण्यामध्ये मला वाटतं थोडासा अवधी लागेल. जसा पहिला लोन त्याने काही मिनिटांच्या अंतरानेच तो परतवला, तसा हा देखील त्यांचा मनोदय आहे. हे पहा, आणि अतिशय सुरेख ऋषिकेश कांगणेचा आपल्याला मित्रांनो कॅच पाहायला मिळाली. अतिशय सुरेख. हा सुद्धा 8 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू ऋषिकेश कांगणे, साई स्पोर्ट्स कडून खेळणारा मुंबईमध्ये. परंतु काहीसा राईड मात्र इथं मारत नाही आहे, परंतु पकडीमध्ये माहीर असलेला अभिषेक वेळवणकर. आता मात्र संधी आहे जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडीला. 2-2-2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. हा बघा, 55 वर्ष प्रदान केलेला खेळाडू, थर्ड एडसाठी हा स्पेशालिस्ट असणारा गुरव. छोटाच खेळाडू आहे, उदयोन्मुख खेळाडू याला म्हणतात. अतिशय धारदार चढाया त्याच्या असतात. महाविद्यालयीन स्तरावरती त्यानं मैदानं गाजवलेली. उगवता तारा गणेश त्यानं मागच्या चढाईमध्ये 5 गुण वसूल केले होते आणि लोन दिला होता. असा हा गणेशची आपल्या चढाई पाहायला मिळते. काहीशी संत अशी चढाई, नावाला आपला साजेशी अशी खेळी खेळताना आपण पाहतोय. आपला अनुभव इथे पणा लावून 5 खेळाडू टिपले आणि त्यांना 200 रुपयाचं रोख पारितोषिक प्राप्त झालं सखारामजी कांगणे यांच्याकडून. अभिषेक चढाईसाठी दाखल होतो, थर्ड रेडसाठी दाखल झालाय. 2-2-2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 6 खेळाडू आहेत. हे पहा, अतिशय सुरेख हँड टच करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यातकाच कॉर्नर तत्पर होता गणेश मोहिते. हे पहा, अतिशय सुरेख आणि चौडा पकड केलेली आहे. संकेत नार्वेकर याने डाय पकडून चौडा पकड केलेली आहे. 2-5 आहे क्षेत्ररक्षण. 2 सिंगल 1 आणि 2ची चैन आपल्याला पाहायला मिळते ओमकारसाठी. ओमकार पातेरे जो हनुमान उडीमध्ये माहेर असलेला. पाहूया कशा प्रकारे आता पॉईंट मिळवतोय आपल्या संघासाठी. आणि हे बघा, अतिशय सुरेख टिपलन. सांगितल्याप्रमाणे खेळ पाहायला मिळतो मित्रांनो. आपला कांगणेवाडी काहीसा लोनच्या दिशेने आलेला आहे. लोन परतवण्याचा पूर्णतः तयारी करून आलेले ते जय निळकंठेश्वर मित्रमंडळावरची आई. तसे ते माघार घेणार नाहीयेत. 8 नंबर जर्सी प्रदान केलेला आहे ऋषिकेश. अशी धारदार चढाई पाहायला मिळत नाही आहे आणि सुखरूप आपल्या मैदानात परततोय. 1-1-2 अशी साखळी पाहायला मिळते. 2 सिंगल, 1-1 सिंगल आणि 2-1ची चैन. हे पहा, सांगितल्याप्रमाणे हँड टचमध्ये माहीर असलेला ओमकार. अतिशय सुरेख चढाई पाहायला मिळते. हँड टच केव्हा मला सांगू शकत नाही, विद्युत चपळाईची हँड टच. हे पहा, ऋषिकेशने आपला पणा लावलेला आहे, आपला अनुभवपणा लावला आणि साई स्पोर्ट्स कडून खेळमधून खेळलेला हा ऋषिकेश. आणि काहीसा तेजस बावा 16 नंबर जर्सी प्रदान केलेला. कित्येक मॅच याने उडवलेले आहेत मित्रांनो. 2-2, 3-3. हे बघा अतिशय सुरेख. आणि 16 नंबर जर्सी प्रदान केलेला बावाने 1 पॉईंट नेलेला आहे. तेवढं हलक्यात भावाला घेऊन जमणार नाही मित्रा. आणि पुन्हा एकदा बोनस घेण्यात माहीर असलेला हा उगवता तारा, ज्याला आपण मगाशी म्हटलेला तो 55 नंबरचा गुरव. आणि खरोखरच त्याचा गेम अतिशय सुरेख असा आपल्याला पाहायला मिळतो. गणेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम आता मात्र काहीसं वेळ घेण्याचं षडयंत्र आपण पाहतोय. तेवढी ही अशी पाहिजे तशी मित्रांनो सोपा विजय नाही आहे. विजयासाठी नक्की संघर्ष करावा लागेल शेवटच्या टायमिंगपर्यंत, शेवटच्या
मिनिटापर्यंत हा सामना रंगेल याच कोणत्या प्रती शक्यता नाही. अतिशय उत्कृष्ट असा होणार सामना. सरपंच तेजस जोशी यांनी चालू सामन्याची 5 मिनिटे डिक्लेअर केलेली आहेत आणि गुणफलक 19-25. 19 आहेत ते निळकंठेश्वर मित्रमंडळ वरचाई आणि 25 आहेत ते जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडी अ. थर्ड साठी दाखल झाला 16 नंबर दर्शी प्रदान केलेला बावा कांगणे. पाहूया. हे बघा अतिशय एक खेळाडू टिपण्यामध्ये ज्याला यश मिळालं 16 नंबर दर्शी परिधान केलेला बावा आणि सुखरू आपल्या मैदानात पडतो. आणि डुअर डाय साठी दाखल झालाय तो उदोगता तारा गुरव. आणि हे बघा अतिशय सुरेख भट्टी घेत आणि हे पहा सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुटवर टीम जाते निळकंठेश्वर मित्रमंडळ आणि चालू सामन्याची काहीशी मिनिटं राहिलेली आहेत. प्रेक्षकांची काहीशी हार्टबीट्स वाढलेले आहेत. 2-1 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निळकंठेश्वर मित्रमंडळाच्या गणेश मोहितला काहीतरी चमत्कार करावा लागेल अन्यथा आपला पराजय निश्चित आहे. लक्षात घ्या मित्रा. निळकंठेश्वर मित्रमंडळाचा गणेश मोहित स्वतः करणारा तोडण्यासाठी सांगितल्याप्रमाणे हे पहा निळकंठेश्वर मित्रमंडळाचा स्वतः करणारा तोडण्यासाठी दाखल झाला गणेश मोहिते. 7 खेळाडूंसमोर जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडीच्या काहीतरी चमत्कार करावा लागेल तरच टीम उरतील. आणि हे पहा सांगितल्याप्रमाणे आपला बोनस घेतलं आणि हे पाहूया बावा. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे सरपंच तेजस जोशी यांनी डिक्लेअर केलेली. डोळ्याचे पाळणे फेडेल अशी ही मॅच आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट अशी मॅच. जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडी अपोजिट आहे निळकंठेश्वर मित्रमंडळ वरची आई. अजून काही सामन्याचा निकाल सांगता येणार नाही कारण स्वतः कर्णधार गणेश मोहिते मैदानात आहे. हे पहा स्वतः गणेश मोहिते ज्याला मगाशी बोनस घेतला बोनस काहीसा खुला ठेवला असा हा गणेश. एक हाती सामना फिरवण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे हिंमत आहे असा हा गणेश. कंठेश्वर मित्रमंडळ वरची आई तेजस बावा डुअर डाय साठी आलेला. ही जर काय झाली तर नक्कीच सुपर टॅकल होईल. आणि हे पहा सुपर टॅकल केलं. सुपर टॅकल केलं आणि कुठल्या पद्धतीचा संधी दिलं नाही. 6 नंबर जर्सी परिधान केलेला गुंड्या ओमकार बातेरे अतिशय आक्रमक चढाई करणारा. आता मात्र काहीतरी करावं लागेल तर विजयाच्या दिशेने जायचं असेल. हे बघा गणेश गणेशाचं आपल्याला पाहायला मिळाली. गणेशाचा आपल्याला आणि निळकंठेश्वरला एक टेक्निकल पॉइंट मिळाला. पाहूया 1 नंबर इथे आलेला आहे तो अभिषेक वेलवणकर. आयसी मित्रांनो याच्यामध्ये ओमकार पातेरीची जो कॅच झाली तीच मला वाटतं पराजयाकडे घेऊन जाते की काय. परंतु अजूनही 1 नंबर दर्शी प्रदान केलेला गणेश मैदानात आहे. स्विझरिंगचा एक टेक्निकल पॉईंट मिळाला म्हणून प्लसमध्ये आलेले आहेत. पाहूया. हे पहा गणेशला आता धारदार चढाई करावी लागेल. 3-4ची यानंतरचा होणारा सामना आहे सोजाई क्रीडा मंडळ देवरुख संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षण कर्णधार. चालू सामन्याचा 1 मिनिट होतोय. अतिशय हाय व्होल्टेज अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. निळकंठेश्वर मित्रमंडळ वरचाई अपोजिट जय हनुमान क्रीडा मंडळ कांगणेवाडी सोजाई क्रीडा मंडळ देवरुख. यानंतर होणारा सामना आहे जुगाई क्रीडा मंडळ कोसुम संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक संघ कर्णधार. आणि हा सामना संपल्यानंतर ताबडतोब आपले संघ घेऊन इथं मैदानात उपस्थित राहायचं आहे. आपल्याला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिला सेमीफायनलचा सामना असेल हा सोजाई क्रीडा मंडळ देवरुख जुगाई क्रीडा मंडळ कोसुम.
यशोनेचा आडाय पाळते आणि काहीशी झटापट झालेली आहे. अपील करतोय बावा आणि